तर आशाताईंचा आजवरचा जीवन प्रवास आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 8 सप्टेंबर 1933 ला सांगलीमध्ये त्यांचा जन्म झाला, तर 12 एप्रिल 2026 ला त्यांचं निधन झालंय। वडील दीनानाथ आणि आई शेवंती मंगेशकरांच्या पोटी त्यांचा जन्म झाला। मंगेशकरांच्या लता, मीना, आशा, उषा, हृदयनाथ या 5 भावंडांपैकी त्या एक। वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी गायनाला सुरुवात केली। माझा बाळ हा त्यांचा पहिला चित्रपट। सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे। वीसहून अधिक भाषांमध्ये 12,000हून अधिक गाणी त्यांनी गायलेली आहेत। 900हून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत। दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत। भक्तिगीत, भजनांपासून पॉप पर्यंत गायनाच्या विविध प्रकारात त्यांनी आपला अजरामर ठसा उमटवलाय। 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या त्या आहेत। आर.डी. बर्मन, खय्याम, ओ.पी. नय्यर, ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेली आणि आशाताईंनी गायलेली गाणी अजरामर झाली आहेत। मराठी चित्रपट माई मध्ये त्यांनी भूमिकाही साकारली होती। ला ग्रॅमी अवॉर्ड मिळवणाऱ्या आशाताई भोसले या पहिल्या भारतीय गायिका होत्या। गाण्याइतक्याच उत्तम स्वयंपाकाबद्दलही त्या प्रसिद्ध होत्या। 2002 मध्ये आशाज नावानं त्यांनी दुबईत पहिलं रेस्टॉरंट ओपन केलं। सध्या कुवैत, कतार, बहरीन आणि इंग्लंडमध्येही आशाज रेस्टॉरंट्सच्या चेन्स आहेत।